नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, सन 2024-25 मध्ये संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये पायाभूत चाचणीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या पायाभूत चाचणीचे गुण दरवर्षीप्रमाणे आपल्याला पॅट महाराष्ट्राच्या चार्टबोर्डवर भरायचे आहे। तर मित्रांनो, त्यासाठी आता अधिकृत पत्र सुद्धा निर्गमित झालेलं आहे शासनाचं। तर त्या पत्राची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, पॅट महाराष्ट्र पायाभूत मूल्यमापन चाचणी 2024-25 पॅट महाराष्ट्र चार्टबोर्डवर गुण भरण्याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून महत्त्वाचं परिपत्रक जारी झालेलं आहे। त्यामध्ये महत्त्वाच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे निर्गमित झालेलं आहे दिनांक 26 जुलै 2024 ला। तर बघा, संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे महत्त्वाचं परिपत्रक असणार आहे। प्रति शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षणाधिकारी गृह मुंबई महानगरपालिका सर्व, शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम, प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद सर्व। आणि विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे पायाभूत मूल्यमापन चाचणी पॅट 1 महाराष्ट्र या चार्टबोर्डवर गुण नोंदवण्याबाबत। संदर्भ दिलेला आहे 19 जून 2024 च्या पत्राचा। तर संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ। तर बघा, उपरोक्त विषयान्वये स्टार प्रकल्पामधील सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 3री ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यमापन पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन भाग 1 व संकलित मूल्यमापन भाग 2 चे आयोजन करण्यात येणार आहे। उपरोक्त संदर्भानुसार राज्यात पायाभूत मूल्यमापन चाचणी पॅट 1 चे आयोजन दिनांक 10 ते 12 जुलै 2024 या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये करण्यात आलेले होते। प्रथम भाषा सर्व माध्यम, गणित सर्व माध्यम, तृतीय भाषा इंग्रजी या विषयाचे पायाभूत मूल्यमापन चाचणी पॅट 1 घेण्यात आलेली आहे। सदर पायाभूत मूल्यमापन चाचणी पॅट 1 शिक्षकांनी तपासणीबाबत सूचित करण्यात आलेले होते। तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र VSK यांच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी युट्यूबद्वारे देण्यात आलेल्या आहेत। विद्या समीक्षा केंद्र पुणे यांच्या मार्फत पॅट महाराष्ट्र हा चार्टबोर्ड पायाभूत मूल्यमापन चाचणी भाग 1 गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। यावर पायाभूत मूल्यमापन चाचणी भाग 1 शिक्षकांनी नोंदवणे आवश्यक आहे। सदर चार्टबोर्ड वर पायाभूत मूल्यमापन चाचणी भाग 1 चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावे याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना सोबत देण्यात येत आहेत। तसेच याबाबतच्या व्हिडिओची युट्यूब लिंक प्रस्तुत कार्यालयाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे। राज्यातील शिक्षकांना पायाभूत चाचणी पॅट 1 चे गुण दिनांक 27 जुलै 2024 ते 20 ऑगस्ट 2024 पर्यंत या चार्टबोर्डवर नोंदवण्याकरता जिल्ह्यांना कालावधी देण्यात येत आहे। तर मित्रांनो, आपल्याला हे जे पायाभूत चाचणीचे गुण भरायचे चार्टबोर्डवर हे 27 जुलै ते 20 ऑगस्ट पर्यंत भरता येणार आहे। तर हे कसे भरायचे याचा व्हिडिओ सुद्धा आपण पाहणार आहोत। तर बघा, उपरोक्त कामासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एका अधिकाऱ्याकडे पॅट महाराष्ट्र जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल। यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र VSK पुणे यांच्या मार्फत पॅट महाराष्ट्र हा या चार्टबोर्डवर पायाभूत मूल्यमापन चाचणी पॅट 1 चे गुण कसे भरावे याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे। तसेच ज्या शाळांमध्ये पायाभूत मूल्यमापन चाचणी पॅट 1 घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता 3री ते 9वीच्या शाळांमधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चार्टबोर्डवर नोंदवण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी। चार्टबोर्डच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवावा। तसेच आपल्या अधीनस्थ शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबतचे सूचित करण्यात यावे। पायाभूत मूल्यमापन चाचणी पॅट 1 चार्टबोर्ड मार्गदर्शिका लिंक, त्यानंतर पायाभूत चाचणी पॅट 1 गुणांची नोंद करण्याकरिता लिंक। तर डॉक्टर शोभा खंदारे, सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे। तर मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचं पत्र असणार आहे। या अगोदर व्हॉट्सअपवर मेसेज फिरत होते चार्टबोर्डवर गुण भरण्याबाबत, परंतु अधिकृत पत्र जे आहे ते आता निघालेलं आहे आणि आता आपल्याला 27 जुलै ते 20 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आपल्याला चार्टबोर्डवर पायाभूत चाचणीचे गुण भरण्याकरिता। तर मित्रांनो, या संदर्भात जर काही अडचण आली तर आपल्याला एक लिंक सुद्धा दिलेली आहे, त्यावर आपल्याला आपली अडचण नोंदवता येणार आहे। तसेच
हे जे चॅटबॉट आहे याची सुद्धा लिंक सोबत देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो या सर्व आवश्यक जे लिंक असणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण देणार आहोत. तसेच याचे गुण आपण कसे भरायचे या व्हिडिओची सुद्धा लिंक आहे सोबतच. आणि आपल्याला जर काही अडचण आली तर आपण जे प्रतिसाद लिंक आहे ती कशी भरायची त्याची सुद्धा त्या व्हिडिओची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येत आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्वाची अपडेट, महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.